एक उदाहरण म्हणून पेशव्यांच्या दिल्लीमधील सेनापती अंताजी मानकेश्वरासारख्या केवळ साधी प्रतिवृत्ते लिहिण्याची सवय असलेल्या आणि एक उच्च अधिकारी असलेल्या पुरुषाचे रघुनाथरावांना 5 मे 1758ला जे पत्र गेले तेच पहा. सेवकास स्वामींनी कृपा करून पत्र 18 एप्रिलचे पाठवले ते पावले. वर्तमान लाहोरच्या पत्तेचे, शत्रूच्या पारिपत्याचे व तिकडील मलूक काबीज केल्याचे लिहिले ते सविस्तर वाचून परम आनंद झाला. तो पत्री कोठवर लिहावा. हिंदुस्थानात कीर्त लौकिक मातबर झाली. कुलराजे उमराव सुभे याच दहशत पडली. सारे हिंदुस्थानाचा सूड अब्दालीपासून एक स्वामींनी घेतला. तेने करून यशाचे पर्वत झाले. स्वामी यशस्वीच आहेत याचा विस्तार सेवकास लेखन करावयास सामर्थ्य कैचे हे वर्तमान वजीरांनी ऐकून बहुतच हर्ष मानिला. स्वामी अवतारी पुरुष आहेत, त्यांची स्तुत मनुष्यांनी काय करावे. सेवकास आश्रय स्वामीचे पायखेरीज दुसरा कुठेही नाही. जरी स्वामींची छावणी लाहोर प्रांती झाली, ती वजीर पादशहास घेऊन छावणीस आपल्याजवळ येतो. वजीर व लहान मोठे सर्व म्हणतात की खासा छावणी न झाली तर पठाण मागती लाहोर प्रांती पावसाळा येतील. उगेच लोक म्हणतात ते सेवेशी लिहिले. करणे न करणे अख्त्यार खावंदांचा. वजीर व पादशहा यावयाचा निश्चय कोणे प्रकारचा तो निवडून सेवकास आज्ञा लिहावी. त्याप्रमाणे त्यास घेऊन विठ्ठल शिवदेव सेवेशी येतील. त्याप्रमाणे कृष्णराव काळेही येतील. सर्व विनंती करतील. 5/5/1758. सेनापती रघुनाथराव पेशवे यांनी पंजाब विजयाचे स्वतः धाडलेले प्रतिवृत्त. आता रघुनाथरावांना दक्षिणेत पावसाळ्याआधी ससैन्य परत येण्यासाठी श्रीमंत नानासाहेब यांची पुण्याहून पत्रावर पत्रे येऊ लागली होती. परंतु पंजाबातील जो विस्तीर्ण प्रदेश मराठ्याने अलीकडेच जिंकला होता, त्याची पक्की राजव्यवस्था लावण्याचे काम लागोलाग करून टाकणे हे अवश्य असल्याने रघुनाथरावाने ससैन्य पंजाबात आणखी 4 महिने तरी थांबून राहणे अत्यंत इष्ट होते. रघुनाथरावाने दक्षिणेत मल्हारराव होळकरांसह सध्याच परत जाऊ नये असा उत्तर हिंदुस्थानात सगळ्याच मराठी कर्त्या मंडळींचा नि सेनानींचा आग्रह पडला होता. परंतु स्वतः रघुनाथरावांच्या नि मल्हारराव होळकरांच्या मनाचा कलही दक्षिणेकडे जावे असा होता. त्यात आता नानासाहेब पेशव्यांनीच परत या अशी आज्ञा सोडल्याने रघुनाथरावाने मराठ्यांनी या स्वारीत जो अपूर्ण विजय मिळविला त्याचे अधिकृत प्रतिवृत्त, ऑफिशियल रिपोर्ट स्वतः लिहून श्रीमंत नानासाहेबांना धाडले आणि ढाला परत फिरवल्या. मल्हाररावासह अनेक मराठे सरदारही रघुनाथरावासह दक्षिणेकडे निघाले. पंजाबात शक्य तितकी सेना निरनिराळ्या स्थानी मराठी सत्ता पक्की करण्यासाठी रघुनाथरावांनी काही सरदारांसह अर्थातच मागे कामावर ठेवलेली होती. या पंजाबावरील स्वारीतील मराठ्यांच्या पराक्रमाचे वर्णन एखाद्या वीर काव्यातील सर्गासारखे भव्यदात्तपणे करता येण्यासारखे असताही रघुनाथरावांनी त्याचे जे प्रतिवृत्त पुण्यास धाडले म्हणून वर सांगितले आहे, ते किती सैनिकी बाण्याचे लवलेश पाल्हाळ वा आत्मस्तुती किंवा मिथ्या स्तोम नसलेले केवळ घटना आणि अपरिहार्य राजकीय चर्चा तेवढीच काय ती उल्लेखिणारे आहे ते बघण्यासारखे आहे. यास्तव ते प्रतिवृत्त जसेचे तसे रघुनाथरावांच्या शब्दामध्येच खाली देत आहोत. तारीख 4/5/1758 रोजी रघुनाथ पेशव्यास लिहितो. लाहोर, मुलतान, काश्मीर वगैरे अटके अलीकडील सुभ्याचा बंदोबस्त करून अंमल बसवावा. त्यास काही होणे तोही लवकरच करीतो. तैमूर सुलतान व जहानखान यांचा पाठलाग करून फौज लुटून घातली. थोडीशी झडत पडत अटकेपार पेशावरस ते पोचले. अब्दाली इराणवर चालून गेला. त्याची फौज बादशहाने लुटून घेतली. अब्दाली कांदाहारास आला. इराणची फौज पाठलाग करीत आली आहे. जबरदस्त खान व
मुकरब खान या प्रांतीचे सरदार व जमीनदार अब्दालीच्या जबरदस्तीमुळे त्यास रुजू होते, तेही बदलून हंगामा करतात. हल्ली रफीक होऊन सेवा करून दाखवू, अब्दाली स्तंभी भरू अशा त्यांच्या अर्जा झाल्या आहेत. अब्दालीचा धीर सुटला आहे. सारांश त्याचा जोम तिकडून होतो ऐसे नाही. तिकडून इराणचे शहाने जेरबस्त केले. तिकडून जोरा पोचवून सरकारला अंमल अटकेपार करावा. त्याचा पुतण्या दौलतेचा वारस स्वामीपाशी देशाला आला. तो स्वामींनी आम्हाकडे पाठविला होता. त्यास अटके अलीकडे थोडीशी जागा बसावयास देऊन अटकेपार काबूल पिशावरचा सुभा देऊ. अब्दालीच्या फौजेवर अब्दुल समद खान सरहिंदेत होता. तो सरकारात पाडाव आहे. तो व आणखी या प्रांतीचे फौज इराणी मोगल देऊन माशार निल्हेची रवानगी करीतो. हे तिकडील पैरवी करतील. पारिपत्य उत्तम प्रकारे करून अटकेपार अंमल बसवतील. लाहोर प्रांती रेणके अनाजी व रायजी सखदेव असे ठेविले. गोपाळराव गणेश बर्वे यांचाही पैकाम आहे, तेही राहतील. इराणचे बादशहाचे स्वदस्तूरचे कागदही आम्हास व मल्हारांबास आले होते की लवकर कंदाहारास यावे आणि यांचे परिपत्य करून अटकेची हद्द करावी. परंतु आम्ही तरी काबूलचा अब्दुल रहीम खान स्वामींनी पाठविला. त्यास देतो फौज वगैरे थोडे बहुत साहित्यही करीतो. कबूलनी कंदार हे अटकेपारचे सुभे हिंदुस्थानकडे अकबरापासून आलमगिरी पावेतो होते. ते आम्ही विलायते का द्यावे. इराणचा अंमल बसवून तूर्त त्यास गोडच जाब पाठविणार आहोत. जम्मू काश्मीर वगैरे तमाम वकील आले आहेत. मामलत थोडी बहुत अटके अलीकडील करीत आहोत. पलीकडील तूर्त होत नाही. खटपट मात्र होईल. तूर्त तातडीमुळे जे होईल ते करीतो. पुढील स्वारीस जो कोणी मातबर येईल तो बंदोबस्त करील. मुलूक दौचो कारोडीचा वसुली. परंतु जमीनदार भवास मोठमोठे आहेत. आम्ही नावास मात्र खंडणी करीतो. जेथे 25 लक्षाचा मुलूक तेथे 1-2 लक्ष येणेच कठीण आहे. तूर्त माघारी फिरावयाचा डौल स्वामींचे आज्ञेवरून वारीला आहे. याचमुळे जे होते तेच करीतो. तटी लावीत नाही. तूर्त आदींनी बेगावरच सारा यखतियार दिला आहे. त्यासच कमाविसीने लाहोर मुलतान दिले आहे. यंदा तर सारे शिबंदी खालीच जाईल. शिबंदी करताच कठीण पडेल. 2-3 वर्षांनी काही सोयीस लागेल. स्वामीस कळावे. लांछनास्पद गोष्ट ही की मराठ्यांनी दक्षिणेत परतताना मुस्लिमावर धार्मिक सूड मात्र उगविला नाही. ह्या ग्रंथाच्या ह्या दुसऱ्या भागाच्या पूर्वार्धात हिंदू समाजाचा सद्गुण विकृतीच्या दुष्ट व्याधीने कसे पछाडलेले होते आणि त्यामुळे हिंदू धर्मावर मुसलमानांनी जे असह्य अपरिमित अत्याचार केले, त्या धार्मिक अत्याचारांचा मात्र हिंदूंनी शक्ती पुन्हा अंगी आली असताही कसा लवलेश सूड उगविला नाही. त्यावेळच्या मुसलमान खानांसारख्या राक्षसी धार्मिक अत्याचारांना स्वधर्म समजणाऱ्या शत्रूंवरही त्यांनी हिंदू धर्मावर केले तसेच किंबहुना त्याहून जास्त कठोर प्रत्याचार त्या मुसलमानावरही करून त्यावेळेसच हिंदूंनी हिंदुस्थानाला निर्मुस्लिम केले नाही. जसे स्पेनने, पोर्तुगालने, बल्गेरिया, ग्रीस इत्यादी देशांनी त्यांच्या देशांना निर्मुस्लिम करून ख्रिश्चन धर्माला संकटमुक्त केले, हे सविस्तरपणे सांगितलेलेच आहे. परधर्मीयांनी आपल्या धर्मावर काहीही अत्याचार केले तरी आपण त्यांचा प्रतिकार करण्यासाठी सुद्धा त्यांच्या त्या आक्रमक परधर्मावर प्रत्याक्रमणे न करणे, अशी परधर्म सहिष्णुता हाच निदान आपल्या तरी स्वधर्म आहे, सद्गुण आहे. तर अंशी जी परधर्म सहिष्णुतेची आत्मघातक विकृत व्याख्या हिंदूंच्या रोमारोमातून भिनलेली होती. त्यामुळेच मुसलमानावर राजकीय क्षेत्रात अतुल विजय मिळविला असताही धार्मिक आघाडीवर मुस्लिमांचा लवलेश प्रतिकार न केल्यामुळे धार्मिक आघाडीवर मात्र हिंदुस्थानातून मुसलमानी धर्माचे आणि त्या लोकांचे अस्तित्व त्यावेळीच उखडून टाकले गेले नाही. जसे ग्रीकांचे, शकांचे, हुनांचे अस्तित्वच त्या वेळी हिंदूंनी उखडून टाकले होते.
हिंदू राष्ट्राला त्यावेळी अत्यंत घातक ठरलेल्या ह्या सद्गुण विकृतीच्या व्याधीचे आणखी एक उदाहरण हिंदूंच्या मुसलमानावर पंजाबात मिळवलेल्या राजकीय विजयाच्या ह्या उत्कर्ष बिंदूच्या प्रसंगीच घडले. ते तरी या स्थली दाखवण्या वाचून पुढे जाणे ही कर्तव्यच्युतीत होईल.